अशा पद्धतीने एखादा स्कार्फ कॅरी करा। आणि आता हा स्कार्फ तुम्ही जस्ट स्टाईल म्हणूनही कॅरी करू शकतात आणि ऑफकोर्स फ्लाईटमध्ये जर तुम्हाला थंडी वाजली तर त्याच्यासाठी पण हा जास्त छान होऊन जाईल। सिंपल मॅक्सी ड्रेसेस खूप छान दिसतात एअरपोर्टसाठी। मॅक्सी ड्रेसमध्ये खाली स्नीकर्स घातले, गॉगल घातला, अगेन एखादं जॅकेट कॅरी केलं तर खूप छान लुक होऊन जातो। एअरपोर्टसाठी स्टायलिश लुक। नवीन वर्ष चालू झालेलं आहे। नवीन वर्षासाठी काही काही नवीन डेस्टिनेशन प्लॅन तर केलेलेच असतील। कुठे कुठे महाराष्ट्रापासून थोडंसं लांब, कधी कधी कोणीतरी इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन केली असेल। पूर्ण वर्षभरात काही ना काहीतरी प्लॅन्स तर असणारच आहेत। सोबतच जर कोणतरी फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करत असणार त्याची एक्साइटमेंट तर खूपच छान असते, खूपच जास्त असते। तर अशा खूप छान छान एक्साइटेड ट्रिप्ससाठी किंवा इंटरनॅशनल फ्लाईटसाठी, नॅशनल फ्लाईटसाठी सुद्धा कोणते कोणते कपडे घालावे जेणेकरून आपण जे एअरपोर्टसाठी जास्त प्रेझेंटेबल दिसू शकतो, ॲट द सेम टाईम एअरपोर्टसाठी जास्त स्टायलिश दिसू शकतो। किंवा नेहमी एव्हरी टाईम आम्ही अपडाऊन करतो गं एअरपोर्टला, एवढं काही खास नाही, पण एव्हरी टाईम अपडाऊन करत असताना पण थोडंसं स्टाईलमध्ये अजून इन्क्रीज व्हायचं असेल, थोडंसं स्टायलिंग अजून अपडेट करायचं असतील तर हा संपूर्ण व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। नमस्ते, मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता स्टायलिश एअरपोर्ट लुकसाठी ॲक्च्युली 3 फॅक्टर्स असतात। 3 प्रकारचे स्टायलिंग असतात। मी तुम्हाला एक्सप्लेन करते। सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जर पिकनिकला चाललो असेल किंवा कुठेतरी ट्रिप प्लॅन केली असेल तेव्हा आपण एअरपोर्टसाठी जातो। ॲट द सेम टाईम दुसऱ्यांदा आपण प्रोफेशनली कुठेतरी मीटिंग अटेंड करायला जायचं असेल किंवा प्रोफेशनल टूरसाठी आपण बाहेर जात असतो तेव्हा आपण ड्रेसअप होतो। आणि थर्ड टाईम एखाद्याला मला पिकनिकसाठी असू देत किंवा प्रोफेशनल टूरसाठी असू देत, माझ्यासाठी रिलॅक्स आणि कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो। असे 3 फॅक्टर काम करतात एअर स्टायलिंगसाठी। सगळ्यात पहिलं आपण बोलणार आहोत ते म्हणजे त्यांच्यासाठी ज्यांनी ॲक्च्युली ट्रिप प्लॅन केलेली आहे। ट्रिप प्लॅन केलेली आहे, थोडेसे फंकी, कॅज्युअल, स्मार्ट लुक तर पाहिजे, बट ॲट द सेम टाईम थोडंसं रिलॅक्स। आणि आपण एअरपोर्टला खूप जास्त चालायचं असतं आपल्याला, तर चालण्यासाठी कोणत्या गोष्टी जास्त कम्फर्टेबल असतील असे कपडे, असे फुटवेअर, अशा ॲक्सेसरीज आपल्याकडे असल्या पाहिजेत। सगळ्यात पहिला लुकबद्दल मला बोलायला आवडेल तो म्हणजे व्हाईट टी शर्ट विथ ब्ल्यू डेनिम। आता डेनिम कशी गार्गी आम्हाला एअरपोर्टसाठी कम्फर्टेबल असेल तर आजकाल खूप लूज फिटेड डेनिम येतात, खूप छान कम्फर्टेबल असतात। जसा पजामाचा लुक असतो ना तसाच पजामाचा लुक डेनिममध्ये पण येतात। ॲट द सेम टाईम पजामा घातल्यासारखा नाही वाटत, पण पजामाचा कम्फर्ट हा डेनिममध्ये नक्कीच येतो। तर अशा डेनिम ट्राय करा। ह्याच्यावरती व्हाईट टी शर्ट खूप स्मार्ट जातात, खूप बेसिक आहे पण खूप ट्रेंडी आणि स्टायलिश पण दिसतात। ह्याच्यावरती मिनिमम ॲक्सेसरीज करा, लाईक स्मार्ट वॉच एखादं घेतलं, मस्त ग्लासेस, सनग्लासेस वगैरे घेतले एअरपोर्टसाठी, कम्फर्टेबल असे फुटवेअर घातलेत तर तुम्ही गुड टू गो आहात एअरपोर्टसाठी फ्लॉन्ट करायला। यानंतर तुम्ही स्टाईल करू शकतात ते म्हणजे लूज टी शर्ट आणि टाईट फिट लेगिन्स। आता टाईट फिट ह्या ज्या लेगिन्स असतात ना त्या प्रॉपर स्ट्रेचेबल असतात। ह्याला तुम्ही लेगिन्स बोलू शकतात, जेगिन्स बोलू शकतात, किंवा मी तुम्हाला सांगते बेस्ट थिंग कोणती, ज्या आपण एक्सरसाइज करताना टाईट्स घालतो ना त्या टाईट्स खूप छान असतात, कम्फर्टेबल असतात, इझी गोईंग असतात आणि त्या खूप स्टायलिशही दिसतात एअरपोर्टमध्ये। त्याच्यावरती कोणतंही ओव्हरसाइज टी शर्ट, अक्षरशः लूज ओव्हरसाइज कुठलंही टी शर्ट खूप स्मार्ट दिसतं। असे लूज टी शर्ट ह्याच्यावरती तुम्ही खूप स्मार्टली एक्सेसराईज करू शकतात। फॉर एक्झाम्पल खूप छान हेअरमध्ये हेअरडू करू शकतात, एखादा स्कार्फ ॲड करू शकतात गळ्यालगत, ॲट द सेम टाईम खूप छान छान हुक्सवाले कानातले ॲड करू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही हा लुक एअरपोर्टसाठी कम्फर्टेबल पण आहे, ॲट द सेम टाईम स्टायलिश पण दिसतात। आणि ह्याच्यावरती बोनस टिप म्हणजे हा टी शर्ट तुम्ही घरातल्या कुठल्याही जेंट्सचा वापरू शकतात, पप्पाचा, भावाचा, नवऱ्याचा, कोणाचाही वापरा। असे लूज टी शर्ट खूप स्मार्ट दिसतात अशा टाईट्स बरोबर। आता या तिसऱ्या लुकसाठी मी तुम्हाला ऑप्शन देते। हा तिसरा लुक तुम्ही कोणतीही लूज पॅन्ट घेऊ शकतात। आता ही लूज पॅन्ट कॉटन असेल, लिनेनच्या लूज पॅन्ट्स असतात, मी बाजूला फोटो दाखवेल तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल। ॲट द सेम टाईम तुम्ही ह्याच्यामध्येच धोती पॅन्ट पण ॲड करू शकतात, खूप छान दिसतात धोती पॅन्ट। ह्या धोती पॅन्ट तुम्ही एअरपोर्टला नक्की घाला, एक इंडो वेस्टर्न लुक तयार होईल।
ॲट द सेम टाईम थोडीशी हटके स्टायलिंग पण होईल आणि दिसायला पण खूप स्टँड आउट दिसतील ह्या हॅरम पॅन्ट्स. ह्याच्यावरती एखादं बेसिक टी शर्ट घाला, व्हाईट टी शर्ट असेल, ब्लॅक टी शर्ट असेल विथ सनग्लासेस, नाव यू आर गुड टू गो फॉर द एअरपोर्ट. या आउटफिटनंतर असे कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आउटफिटमध्ये एखादा एलिमेंट ॲड करू शकतात किंवा तुम्हाला हँडी असतात ज्या कॅरी करायला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अजिबात विसरू नका, ते म्हणजे सनग्लासेस. खूप स्मार्ट लुक देतात एअरपोर्टला. तुम्ही डेला घालू शकतात, नाईटला घालू शकतात. इथे प्रॉब्लेम नाही येणार कारण इथे खूप छान पद्धतीने लाईट्स असते आणि सनग्लासेस खूप इझिली खूप छान पद्धतीने तुम्ही फ्लॉन्ट करू शकतात. हा पण थोडेसे एकदमच फंकी घेऊ नका. एअरपोर्टसाठी थोडेसे डिसेंट क्लासी सनग्लासेस गॉगल्स ठेवा जेणेकरून तुमचा लुक एनहान्स होईल. सनग्लासेस नंतर सगळ्यात स्टायलिश जे तुम्हाला दाखवू शकतो ना ते म्हणजे एखादं स्कार्फ. एखादं छान स्मार्ट स्कार्फ कॅरी करा, जो स्कार्फ तुमच्या सिम्पल आउटफिटवरती पण. आता आपण ह्याच्या आधी जेवढे पण आउटफिट बघितले ते सिम्पल रिलॅक्स फिट आउटफिट होते. या सगळ्या आउटफिटवरती खूप छान पद्धतीने जातात. फक्त स्कार्फ कॅरी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा स्कार्फ ना थोडासा न्यूट्रल कलरमध्ये प्ले करा कारण तो खूप साऱ्या आउटफिटवरती जाईल. फक्त ट्रॅव्हलिंगमध्येच नाही, ट्रॅव्हलिंग नंतर पण तुम्ही तुमच्या एखाद्या पिकनिकच्या ठिकाणी जाणार असाल, ज्या पण ठिकाणी जाल तिथे तुम्हाला तो कॅरी सगळ्या आउटफिटवरती करता येईल. अशा पद्धतीने एखादा स्कार्फ कॅरी करा. आणि आता हा स्कार्फ तुम्ही जस्ट स्टाईल म्हणूनही कॅरी करू शकतात आणि ऑफकोर्स फ्लाईटमध्ये जर तुम्हाला थंडी वाजली तर त्याच्यासाठी पण हा जास्त छान होऊन जाईल, जास्त प्रोटेक्टिव्ह तुम्ही राहाल. तर अशा पद्धतीने एखादा स्कार्फ कॅरी करा. आता स्कार्फ बरोबरच मिळता जुळता मला बोलायला आवडेल ते म्हणजे एखादं जॅकेट. जसं आता मी घातलेलं हे डेनिम जॅकेट आहे, तसाच एखाद्या जॅकेटवरती, नॉट नेसेसरी ऑलवेज डेनिम जॅकेट असावं. डेनिम जॅकेट हा सेफ ऑप्शन आहे कारण हा जे डेनिम जॅकेट अगेन्स्ट ड्रेसवरती जातात, जीन्सवरती जातात, ट्रॅक टी शर्टवरती वगैरे जातात. तर अशा पद्धतीने डेनिम जॅकेट कॅरी करा. डेनिम जॅकेटच्या ऐवजी एखादं लेदर जॅकेट पण जाईल. लेदर जॅकेट थोडंसं हेवी होऊन जातं कारण ती साईजला खूप मोठं असतं, थोडं कॅरी करायला हेवी असतं. जर तुम्हाला जॅकेट घालायचं नसेल, हातात घेतलं तरी पण ते थोडंसं हेवीनेस फील होईल. त्यापेक्षा डेनिम जॅकेट बेस्ट ऑप्शन आहेत. किंवा डेनिम जॅकेट सोडून दुसरे नॉर्मल जे पण काही जॅकेट्स असतात ज्याला बॉम्बर म्हणतात ते तुम्ही कॅरी करू शकता. तर असं एखाद्या जॅकेटमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. जर गरज वाटली ॲज अ स्टाईल म्हणून घातली, गरज वाटली तर थंडीपासून प्रोटेक्शन म्हणून घातलं आणि नाही वाटलं तर जस्ट हातात एक स्मार्टली कॅरी केलं तरी पण खूप छान लुक तयार होऊन जातो. जॅकेट तर झालं. ह्याच्यानंतर एखादी गोष्ट ॲड जर तुम्हाला करायची असेल तर एखादा ड्रेस, मॅक्सी ड्रेस तुम्ही कॅरी करू शकता. सिम्पल मॅक्सी ड्रेसेस खूप छान दिसतात एअरपोर्टसाठी. मॅक्सी ड्रेसमध्ये खाली स्नीकर्स घातले, गॉगल घातला, अगेन एखादं जॅकेट कॅरी केलं तर खूप छान लुक होऊन जातो. मॅक्सी ड्रेस अगेन तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार घेऊ शकतात. मी प्रेफर करेन नीपेक्षा खाली असणारे ड्रेसेस ना ते जास्त छान दिसतात, मॅक्सी ड्रेसेस स्पेसिफिकली. किंवा नी लेंथपर्यंत, नीच्या थोडेसे खाली ड्रेसेस असतील ते ड्रेसेस कॅरी करा. ते स्मार्ट पण दिसतात आणि फ्लाईटमध्ये ॲक्च्युली जास्त थंड असतं तर त्यामुळे तुमचं प्रोटेक्शन पण होऊ शकतो आणि ॲट द सेम टाईम एअरपोर्टमध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने फ्लॉन्टही करू शकता. तर अशा पद्धतीने एखाद्या सिम्पल ड्रेसमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. ड्रेस नंतर मला बोलायला आवडेल ते म्हणजे जम्पसूटबद्दल. आता जम्पसूटबद्दल काय नवीन सांगणार, तर जम्पसूटबद्दल नवीन असं काहीच नाही. फक्त एवढंच सांगेल की जम्पसूट अवॉइड करा. आता जम्पसूट का अवॉइड करायचे, कारण जम्पसूट हे थोडेसे अनकम्फर्टेबल होतात. जम्पसूट कधी कधी घाला, एखादं फॉर्मल इव्हेंट्स असेल किंवा एखादी पार्टी असेल त्यावेळेला जम्पसूट छानच दिसतात. पण हे जम्पसूट ज्यावेळेला तुम्ही एअरपोर्टला घालतात त्यावेळेला ॲक्च्युली एकच प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे वॉशरूमचा. जम्पसूट जे काढायची प्रोसेस असते ना ती प्रॉपर जम्पसूट निघायला वॉशरूममध्ये अनकम्फर्टेबल होतं. म्हणून जम्पसूट फ्लाईटमध्ये अवॉइड करा किंवा एअरपोर्टला अवॉइड करा. पण ॲट द सेम टाईम जर तुम्हाला जम्पसूट घालायचंच असेल तर छान लूज असे जम्पसूट असतात जे काढायला आणि परत घालायला खूप इझी पडतात. तर अशा पद्धतीने एकदम लूज जम्पसूटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. नाही जम्पसूट भेटले तर असे खूप लूज असे डंगरीज येतात, खूप स्मार्ट दिसतात, खूप कॅज्युअल दिसतात. पण ट्राय करा नक्की जम्पसूटबद्दल एक गोष्ट की टाईट फिटिंगचं जम्पसूट अवॉइड करा. असे जम्पसूट आणि डंगरीज कॅरी करा एअरपोर्टला, ज्याने तुम्हाला स्टायलिश पण दिसायला हेल्प होईल, ॲट द सेम टाईम तुमचा कम्फर्ट पण मेंटेन राहील.
त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट, खूप छान इम्पॉर्टंट आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुडीज. हुडीज अगेन तुम्ही कुठल्याही ह्याच्यावरती कॅरी करू शकतात. हुडीजमध्ये पण प्रकार भरपूर येतात, जसं की कॉर्ड्समध्ये येतात हुडीज, नॉर्मल हुडीज, डेनिमवरती हुडीज घालू शकतात. इवन डेनिम स्कर्टवरती हुडीज पण खूप छान दिसतात, ज्या तुम्ही एअरपोर्टला घालू शकतात. कम्फर्टेबल, कोझी, ॲट द सेम टाईम आपल्याला थंडीपासून प्रॉपर प्रोटेक्शन होतं, कारण एअरपोर्टला थंड असतं, फ्लाईटमध्ये थंड असतं. तर तशा हुडीजमध्ये इन्व्हेस्ट करा. एक अगेन मी तुम्हाला सांगते, हुडीज ना ह्या ओव्हरसाईज घ्या, ज्या खूप स्मार्ट कॅज्युअल दाखवायला हेल्प करतात. ॲट द सेम टाईम तुम्हाला स्टायलिश तर दाखवतातच, पण खूप कम्फर्टेबल पण असतात हुडीज कॅरी करायला आणि खूप इझिली अवेलेबल असतात. घरात कोणत्याही जेंट्सची जरी हुडी घातली ना, ती जास्त छान आणि जास्त अपिलिंग दिसते. आणि जेंट्सच्या हुडीमध्ये स्पेसिफिकली खूप छान बोल्ड असे प्रिंट असतात. मी 2-3 फोटोज दाखवते. हे असे छान छान हुडीज जेंट्सच्या कलेक्शनमध्ये खूप जास्त छान भेटतात. तर तुम्ही स्पेसिफिकली जर हुडी बाय करायला जाणार असाल ना, तर आहे ना, नेहमी मेन्स सेशनमध्ये जाऊनच हुडी बाय करा. कपड्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं कोणते कोणते कपडे घाला, कोणते कोणते घालू नये, कशा पद्धतीने स्टायलिंग करा. आता मला स्पेसिफिकली बोलायला आवडेल ते फुटवेअरबद्दल. कुठले फुटवेअर घालावेत किंवा कुठले फुटवेअर घालू नयेत. स्पेसिफिकली जे कम्फर्टेबल फुटवेअर असाल, प्लीज तेवढेच फुटवेअर घाला. हील्स, ब्लॉक हील्स, सिलेटोज वगैरे स्टायलिश दिसायला जाऊ नका ॲटलिस्ट एअरपोर्टला, कारण एअरपोर्टला आपल्याला खूप जास्त चालावं लागतं. भरपूर मोठी मोठी प्रोसेस असते. 2-2, 3-3 तास आपले एअरपोर्टला जाणार असाल. शॉपिंगला खूप छान छान ऑप्शन असतात. तिथे टाईमपासला पण भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल असतात. लाईक तुम्ही तिथे फूड कोर्ट वगैरे असतात. लहान मुलांसाठी थोडा प्ले एरिया पण असतो. तर तिकडे तुमचा टाईम बऱ्यापैकी जाणार असतो. सो नेहमी असे शूजमध्ये जाल ज्याला हिल्स कमी असतील, जे शूज कम्फर्टेबल असतील, ॲट द सेम टाईम जे तुम्हाला चालायला हेल्प करतील पण दिसायला पण स्मार्ट दिसतील. तर अशा स्मार्ट फुटवेअरमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. यानंतर एअरपोर्टला स्मार्ट दिसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मेकअप. आता कोणत्या पद्धतीचा मेकअप लावायचा. एअरपोर्टला जातो आहे, प्रेझेंटेबल, छान, स्मार्ट दिसलंच पाहिजे. ॲट द सेम टाईम हेवी मेकअप करून जाऊ नका. खूप केकी हेवी मेकअप चांगला नाही दिसत एअरपोर्टला. एअरपोर्टला चालला आहात, ट्रॅव्हल करायला चालला आहात, तर जेवढा लाईट मेकअप, सिम्पल मेकअप, जेवढा जास्तचं स्किन केअर आणि कमीत कमी मेकअप करून जाल, तेवढा तो जास्त अपिलिंग आणि स्मार्ट दिसेल. आता जास्तचं स्किन केअर म्हणजे काय, तर ह्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. स्किन केअर कसं कसं करायचं ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. तुम्ही जाऊन चेक करा की स्किन केअर ॲक्च्युली काय काय प्रकार असतात, कसं कसं करायचं असतं. तर सांगायचा मुद्दा हा की स्किन केअरकडे जास्त लक्ष द्या रादर दॅन मेकअपकडे. फॉर एक्झाम्पल मॉइश्चरायझर, सनस्क्रीन कंपल्सरी लावा, कंपल्सरी. आता ज्यांची फ्लाईट नाईटची असेल किंवा 2-3 तासासाठी नाईटमध्ये फ्लाईट असेल, त्याने सनस्क्रीन नाही लावली तरी चालेल. पण जी लोकांची फ्लाईट मोठी असेल किंवा खूप लाँग डिस्टन्सची फ्लाईट असेल, ॲट द सेम टाईम डेसाठी फ्लाईट असेल, त्यांनी कंपल्सरी सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन थोडीशी जास्तची लावा, कारण आपण ज्या वेळेला फ्लाईटमध्ये बसतो त्यावेळेला सनपासून एक्सपोजर जास्त जवळचं असतं. आता तुम्हाला वाटेल गार्गी, सूर्याची किरणं ही प्रॉपर फ्लाईटच्या आतमध्ये नाही येत किंवा एवढं ऊन नाही येत आतमध्ये. पण तुम्हाला असं वाटत असलं तरी पण आपण फ्लाईटमध्ये ना सूर्यापासून थोडेसे जास्तचे जवळ आणि पृथ्वीपासून थोडेसे जास्तचे लांब गेलेलो असतो. त्यामुळे जवळ असलेली ही सूर्यकिरणं आपल्या स्किनला खूप हार्म करतात. त्यामुळे फ्लाईटवरती बसताना, स्पेसिफिकली डे फ्लाईटला बसताना कंपल्सरी सनस्क्रीन वापरा, जेणेकरून तुमची स्किन खूप जास्त प्रोटेक्टिव्ह राहील. स्किन केअरनंतर मेकअपमध्ये मिनिमम कन्सिलर किंवा एखादी छान सिम्पल न्यूड लिपस्टिक लावलात, काजळ वगैरे थोडाफार ॲड ऑन केलात तरी यू गुड टू गो. खूप जास्त मेकअप हा एअरपोर्टला एवढा जास्त अपिलिंग नाही वाटत. तुम्ही सेलिब्रिटीजला बघू शकतात, बाहेर जे जे सेलिब्रिटीज येतात त्यांचे मेकअप बघू शकता. स्पेसिफिकली एअरपोर्टसाठी ते जेवढे नॅचरल न्यूट्रल मेकअप ठेवतात, तेवढेच न्यूट्रल मेकअप हे अप्रोप्रिएट पण वाटतात आणि स्मार्ट पण दिसतात एअरपोर्टला.
ड्रेसिंग झाली, मेकअप झाला, फुटवेअर झालं. ह्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे बॅग्स. कोणती बॅग्स आपण कॅरी करतो एअरपोर्टला. मोठी लगेज बॅग तर जी काय आपण कॅरी करतो ती कॅरी करतोच, जी आपली लगेजमध्ये जाते. पण दुसरी जी छोटी बॅग असते, अगेन तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार, तुमच्या कामानुसार, म्हणजे कोणाला ऑफिसच्या कामासाठी जायचं असेल तर एखादी लॅपटॉप बॅग हातात असते, तर ती एखादी स्मार्ट लॅपटॉप बॅग घ्या. पिकनिकसाठी जाणार असाल, लाँग डिस्टन्सची फ्लाईट असेल, थोडंसं त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड असतात, लाईक कॅमेरेज असतात, कॅमेऱ्याच्या खूप साऱ्या गोष्टी असतात, बॅटरी असतात, चार्जर्स असतात. तर अशा वेळेला थोडीशी स्मार्ट टोट बॅग ज्या मोठ्या भेटतात त्या कॅरी करा. त्या खूप छान असतात, छान वाटतात, एअरपोर्टसाठी अप्रोप्रिएट असतात. बऱ्याचपैकी तुमचं सामान त्याच्यात राहू शकतं. छोटा मोठा मेकअपचं, सनस्क्रीनचं, मेन म्हणजे सनस्क्रीन त्याच्या व्यवस्थित राहू शकते. अशा बॅग्स कॅरी करा. खूप कमी डिस्टन्स असेल, हार्डली 2-3 तासाची फ्लाईट असेल, ज्या क्रॉस बॅग्स भेटतात त्या बॅग ट्राय करा. स्लिंग बॅग ट्राय करा. फक्त अशा बॅग ट्राय करा ज्या जास्त कम्फर्टेबल असतात. छोटीशी मस्त मागे बॅकपॅक असेल ती जास्त इझी होईल, हात फ्री राहतात मोमेंटमसाठी. तर अशा पद्धतीने बॅग कॅरी करा ज्या तुम्हाला जास्त कम्फर्टेबल फील करवतील. टोट बॅग, क्रॉस बॅग, तीच बॅग आपण वेस्टला लावू शकतो. बॅकपॅक, जी बॅग पाठी राहू शकते. सो अशा पद्धतीने स्मार्टली ॲट द सेम टाईम थोडीशी हँडी बॅग कॅरी करा, जेणेकरून तुम्ही एअरपोर्ट पण एक्सप्लोअर कराल आणि सेम टाईम थोडेसे स्टायलिश पण दिसाल. सो असे खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज पुढे येणारच आहेत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी स्पेसिफिकली मेन्शन केलं वुमन स्टायलिंगसाठी. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी जेंट्स स्टायलिंग पण घेऊन देणार आहे. जेंट्स एअरपोर्टसाठी कसे स्टायलिश दिसू शकतात, कोणते कोणते फॅक्टर्स मॅटर करतात स्टायलिश दिसायला. पण ह्या दोन्ही व्हिडिओच्या मध्ये अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो म्हणजे साडीचा व्हिडिओ. काय रिलेशन गार्गी एअरपोर्टचं आणि साडीचं. अरे आजकाल साड्या एअरपोर्टला एवढ्या छान दिसतात, एवढ्या छान पद्धतीने खूप जणी फ्लॉन्ट करतात. मी स्वतः खूप छान छान पद्धतीने साड्या एअरपोर्टला फ्लॉन्ट केलेल्या आहेत. कशा पद्धतीच्या साड्या असल्या पाहिजेत एअरपोर्टला घालायला, कुठले फॅक्टर्स मॅटर करतात एअरपोर्टला साड्या फ्लॉन्ट करण्यासाठी. आणि साडी घातल्यानंतर कोणाला सांगावं लागत नाही दॅट आय एम फ्रॉम इंडिया. साडी इटसेल्फ इंडिया रिप्रेझेंट करतो. जर इंटरनॅशनली जाणार असाल, माझी एक रिक्वेस्ट आहे, मी सगळ्या स्टायलिंग टिप्स पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, पण साडी एकदा तरी इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये, इंटरनॅशनल ट्रिपमध्ये ट्राय नक्कीच करा, जेणेकरून तुम्ही जास्त स्टायलिश दिसाल, जास्त स्मार्ट दिसाल आणि जास्त कम्फर्टेबल पण राहाल. असे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येणारच आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये. सो सगळ्यात पहिलं माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप जणांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना पण खूप छान स्टायलिश दिसायला हेल्प होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्किन तुमची सूर्यकिरणांपासून खूप जास्त नाही आहे ह्याच्या नाही थांबा, सॉरी हां. स्कार्फ खूप छान पद्धतीने तुम्ही स्कार्फ कॅरी करू शकतात. आता स्कार्फची आता हे झालं कॅज्युअलसाठी. ठीक आहे. सॉरी कट करा.